Hi dear students, today we are going to see a chapter called Variation, ज्याला आपण चलन असं मराठीमध्ये म्हणतो. दोन प्रकारचे व्हॅरिएशन असतात. एक तर म्हणजे डायरेक्ट व्हॅरिएशन ज्याला आपण समचलन असं म्हणतो, आणि दुसरं असतं इन्व्हर्स व्हॅरिएशन. तर जे विद्यार्थी इयत्ता 5वी किंवा 8वीमध्ये शिकतात त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आहे. जे विद्यार्थी वेगवेगळ्या शालेय परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. तर दोन पद्धतीचे व्हॅरिएशन्स असतात. एक असतं डायरेक्ट व्हॅरिएशन, ज्याला आपण मराठीमध्ये समचलन असं म्हणतो. दुसरं व्हॅरिएशन असतं ते म्हणजे इन्व्हर्स व्हॅरिएशन, त्याला आपण व्यस्त चलन असं म्हणत असतो. व्यस्त चलन. आता बघा, यालाच काही जण प्रपोर्शन सुद्धा म्हणत असतील. काही चॅप्टर आहेत पुढं त्याच्यामध्ये प्रपोर्शन हा शब्द वापरलेला आहे. व्हॅरिएशन आणि प्रपोर्शन या दोन्ही कन्सेप्ट सेमच आहेत. आता डायरेक्ट व्हॅरिएशनमध्ये काय होते बघा. डायरेक्ट व्हॅरिएशनमध्ये समजा दोन क्वांटिटी आहेत, एक ए क्वांटिटी आहे आणि दुसरी आहे बी क्वांटिटी. कुठलेही दोन घटक आहेत, काहीतरी दोन वस्तू आहेत, काही दोन गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये समजा एक क्वांटिटी वाढली तर दुसरीसुद्धा क्वांटिटी वाढत असते, किंवा दुसरी जर कमी झाली, पहिली जर कमी झाली तर दुसरीसुद्धा कमी होत असते. म्हणजे जो चेंज पहिल्या वस्तूत होतोय तोच चेंज दुसऱ्या वस्तूत दुसऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा होतोय. सम इफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस अदर विल ऑल्सो इन्क्रीज, इफ वन क्वांटिटी डिक्रीजेस अदर क्वांटिटी विल ऑल्सो डिक्रीज. या टाईपच्या व्हॅरिएशनला आपण डायरेक्ट व्हॅरिएशन असं म्हणत असतो. तर डायरेक्ट व्हॅरिएशनची आपण डेफिनेशन कशी देतो बघा. when one quantity increases then another quantity will also increases. Same as such, or when one quantity decreases then another quantity will also decreases. या पद्धतीने लक्षात ठेवता येईल आपल्याला. म्हणजे एकतर पहिली वस्तू वाढली किंवा पहिली गोष्ट वाढली तर दुसरीसुद्धा वाढेल, पहिली गोष्ट कमी झाली तर दुसरीसुद्धा कमी होईल. या पद्धतीने आपण डायरेक्ट व्हॅरिएशन हे लक्षात ठेवू शकतो. So if we consider two variables x and y, then how direct variation is represented and how it is calculated, that we are going to see now. तर डायरेक्ट व्हॅरिएशनमध्ये आपण कशा पद्धतीनं सगळ्या फॉर्म्युले वगैरे तयार करतो बघा. सपोज x इज अ फर्स्ट क्वांटिटी, x ही पहिली क्वांटिटी, अँड y इज अनदर क्वांटिटी और व्हॅरिएबल. तर इथं लिहितोय मी x अँड y आर टू व्हॅरिएबल्स. ते व्हॅरिएबल्स म्हणजे काय? चलपद, म्हणजे ज्यांची किंमत बदलत राहते. आता x आणि y च्या किमती इथं बदलत राहत आहेत. जसा प्रॉब्लेम येईल तसं x आणि y च्या किमती बदलत राहतात. सो x अँड y दीज आर टू व्हॅरिएबल्स. आता जसं आपण म्हणलं की x आणि y हे डायरेक्ट व्हॅरिएशनमध्ये आपण कन्सिडर करणार आहे सध्या, आणि नंतर मग इन्व्हर्सचं बघूया. बघा, x इज डायरेक्टली varying with y. So this can be written as value of y changes according to व्हॅल्यू ऑफ x. y ची व्हॅल्यू कोणावरती डिपेंड आहे? x वरती डिपेंड आहे असं आपण कन्सिडर करतो. सो दिस कॅन बी मॅथमॅटिकली रिप्रेझेंटेड ॲज y इज डायरेक्टली proportion with
एक्स. हे जे आपण मगाशी वाक्यात लिहिलं तेच आपण इथं न्यूमेरिकल फॉर्ममध्ये, मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहितो आहे. वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स और व्हेरिएशन टू एक्स. सो फॉर रिमूव्हिंग दिस व्हेरिएशन साइन और प्रोपोर्शनॅलिटी साइन वी टेक कॉन्स्टंट. हे चिन्ह काढून टाकण्यासाठी आपण एक कॉन्स्टंट घेत असतो. सो दिस कॅन बी रिटन एज वाय अपॉन एक्स. ह्या एक्सची जर आपण साईड बदलली, या एक्सला जर लेफ्ट साईडला आणलं, सो वाय अपॉन एक्स अँड वी रिमूव्ह दिस प्रोपोर्शनॅलिटी साइन. याला आपण काय म्हणू शकतो? प्रोपोर्शनॅलिटी साइन. प्रोपोर्शनॅलिटी साइन. तर जेव्हा आपण अशा पद्धतीनं करतो तेव्हा हे साइन निघून जातं. दिस साइन विल बी रिमूव्ड अँड दॅट बिकम्स इक्वल्स टू के. के इज अ कॉन्स्टंट. एक कॉन्स्टंट तिथं घ्यायचं असतं. सो वाय अपॉन एक्स इज इक्वल्स टू के. So that means simply y equals to kx. This is for direct variation. तर y ची व्हॅल्यू काय असणार आहे? डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये y इक्वल टू kx असणार आहे. k हा कुठलाही एक कॉन्स्टंट असणार आहे. आता याचं एक एक्झाम्पल घेतलं की आपल्या लक्षात येईल की नेमकं काय आहे. तर सपोज क्वेश्चन नंबर 1 बघा. इफ y is directly proportional to x. यालाच आपण y and x these are in direct variation असं म्हणू शकतो. मग त्याला आपण वाचतं कसं? if y is directly proportional to x when y is equals to 30, x is equals to 6, find constant of variation. Find constant of variation किंवा प्रपोर्शन असं म्हटलं तरी चालेल. आता इथं कॉन्स्टंट काय आहे? के. इथे दोन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहेत. एक तर वाय अपॉन एक्स इक्वल टू के, किंवा याचाच अर्थ जेव्हा आपण एक्स हे पलीकडे नेतो तेव्हा वाय इक्वल्स टू के एक्स असं होत असतं. हे एक्स जेव्हा आपण पलीकडे ट्रान्सफर करतो तेव्हा. सो आयदर वाय अपॉन एक्स इक्वल्स टू के विच इज कॉन्स्टंट और वाय इक्वल्स टू के एक्स. या पद्धतीने आपण डायरेक्ट व्हेरिएशन लिहित असतो. आता इथं काय दिलं आहे क्वेश्चन नंबर 1मध्ये? इफ वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल or in direct variation with x when y equals to 30, x equals to 6, then find constant of variation. म्हणजे आपल्याला इथं काय कशाची व्हॅल्यू काढायची? k ची व्हॅल्यू काढायची. सो k equals to we know y upon x, that is equals to 30 upon 6, that is equals to 6 1 are 6 5 are. So here constant of variation k is equals to 5. या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो. अजून एक प्रॉब्लेम बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघा. जितके आपण जास्त प्रॉब्लेम सोडवू तितकं आपल्याला ते समजत जाणार आहे. एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. नाव हिअर व्हॅरिएशन्स आर इन बिटवीन एस अँड टी. एस व्हॅल्यू ऑफ एस डिपेंड्स ऑन टी. तर डायरेक्ट व्हॅरिएशनमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे, अगोदर डिस्कस केल्याप्रमाणे, व्हॅल्यू ऑफ एस चेंजेस वेन व्हॅल्यू ऑफ टी चेंजेस, आयदर इन्क्रीज ऑर डिक्रीज. पण जर एस इन्क्रीज कधी होणार आहे? जर टी इन्क्रीज झालं तर. एस डिक्रीज कधी होणार आहे? जर टी डिक्रीज झाला तर. या पद्धतीने लक्षात ठेवायचं. नाव when s equals to 16, t equals to 24, find equation of variation. Find equation of variation. तर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन शोधायचं म्हणजेच काय? मगाशी जे आपण हा फॉर्म मिळवला होता, एक तर वाय अपॉन एक्स इक्वल टू के शोधायचं किंवा वाय इक्वल्स टू के एक्स शोधायचं. आता इथं वाय आणि एक्स नाही वापरलं, इथं काय वापरलं आपण? एस अँड टी. आता इथं व्हॅरिएबलचं नाव फक्त बदललं, पण आहे डायरेक्ट प्रोपोर्शनच. मग आपण इथं काय करणार? एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी और डायरेक्टली इन व्हेरिएशन विथ टी. सो एस अपॉन टी इज इक्वल्स टू के. असं घेऊ शकतो. इथं आता व्हॅरिएशन्स चेंज झालेले आहेत. So s upon t is equals to k. Now we don't know value of k. आता k ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, मग ती पहिल्यांदा काढून घेऊया. सो k इक्वल्स टू s अपॉन टी. म्हणजेच काय झालं? s आहे 16, t आहे 24. सो 16 अपॉन 24. नाव डिवाइड बाय 4. 4 4 are 16, 4 6 are 24. So 4 upon 6. Again 2 2s are 4, 2 3s are 6. So simplification is 2/3. तर इथं k ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 2/3.
म्हणजेच आता इक्वेशन जे आहे हे इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन काय येणार आहे सांगा. इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन कसं तयार करणार आपण. इक्वेशन ऑफ व्हॅरिएशन असतं वाय इक्वल्स टू के एक्स. आता इथं आपण यामध्ये यस आणि टी वापरलं आहे म्हणजेच काय होणार आहे यस इक्वल्स टू के टी. यस इक्वल्स टू के टी आपल्या ह्या प्रॉब्लेमच्या संदर्भातलं हे इक्वेशन असणार आहे. आता यसची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे पण इक्वेशन काय होईल यस इक्वल्स टू केची व्हॅल्यू आली 2/3 इंटू टी किती आहे 24. ती पण आता व्हॅल्यू नाही टाकायची इथं फक्त टीची व्हॅल्यू टाकायची म्हणजे इक्वेशन तयार झालं यस इक्वल्स टू 2/3 इंटू टी. हे त्याचं इक्वेशन तयार झालं. आपल्याला फक्त ते इक्वेशन तयार करायला सांगितलं या प्रॉब्लेममध्ये. सो यस इक्वल्स टू 2/3 इंटू टी हे झालं त्याचं इक्वेशन तयार. या पद्धतीनं आपण हे प्रॉब्लेम्स सोडवू शकतो. आता याच्यामध्ये कधी तुम्हाला कॉन्स्टंट शोधायला लावतील, कधी एखादी दुसरी संख्या असेल तर ती सुद्धा शोधायला लावतील. म्हणजे आपल्याला या नंबर्सपैकी जर एखादा शोधायचं झालं कधी कधी आपल्याला कॉन्स्टंट डायरेक्टली देतील ना. मग कॉन्स्टंट दिला की आपण त्याच्यावरून एखादा जो नंबर आपल्याला माहिती नाही म्हणजे व्हॅरिएबलपैकी जर एखादा माहिती नसेल तर आपण ते शोधू शकतो. मग फाइंड कॉन्स्टंट व्हॅरिएशन हे NSSCच्या एक्झाममध्ये सारखं फाइंड कॉन्स्टंट व्हॅरिएशन असंच सांगितलेलं आपल्याला. तर त्यानुसार ते जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवायचे. ठीक आहे. आता अजून एक लास्ट प्रॉब्लेम याच्यातला घेतो बघा मी. क्वेश्चन 3 काय आहे. m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. When m is equals to 25, n is equals to 15, find constant of variation. Find constant of variation. जे त्याचं व्हॅरिएशन कॉन्स्टंट म्हणजेच परत एकदा सांगतोय के शोधायचं आहे. आता डायरेक्ट व्हॅरिएशन इथं दिलं आहे. गिवन डेटा काय आहे डायरेक्ट व्हॅरिएशन. इथं आपण कसं करू शकतो बघा. फॉर डायरेक्ट व्हॅरिएशन के इज इक्वल्स टू m/n. इथं y आणि x असताना आपण कशा पद्धतीने घेतलं y/x इक्वल्स टू के. तसंच इथं के इक्वल टू काय घेणार आहे m/n घेणार आहोत. तर एमची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. एमची व्हॅल्यू आहे 25, एनची व्हॅल्यू आहे 15. सिम्प्लिफिकेशन करू शकतो. 5 5 जार 25, 5 3 जार 15. सो व्हॅल्यू ऑफ के इज इक्वल्स टू 5/3. बरं आता m/nच का घेतला आपण n/m का नाही घेतलं. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्याला देताना काय दिलं आहे m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n या पद्धतीने दिलं आणि म्हणून हे असं असताना याच पद्धतीनं लिहायचं असतं. जर तुम्हाला असं दिलं असतं n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m असं जर दिलं असतं तर तुम्ही k इक्वल्स टू n/m हे घेतलं असतं. हे गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची म्हणजे प्रॉब्लेम आपला चुकणार नाही. आय होप एवढ्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट प्रोपोर्शन समजलेलं असणार आहे. आता आपण दुसरा मुद्दा बघतोय तो म्हणजे इन्व्हर्स प्रोपोर्शनचा. तर इन्व्हर्स प्रोपोर्शनची पण असंच इन्व्हर्स प्रोपोर्शनचं किंवा इन्व्हर्स व्हॅरिएशनचे आपण असे 2-3 प्रॉब्लेम्स सोडवून बघणार आहोत. आता नेमकं इन्व्हर्स व्हॅरिएशन म्हणजे काय. तर याच्यामध्ये समजा x आणि y दोन व्हेरिएबल आहेत. एक क्वांटिटी जर वाढली तर दुसरी क्वांटिटी कमी होत असते. एक क्वांटिटी जर वाढली तर दुसरी क्वांटिटी कमी होत असते. एक क्वांटिटी जर कमी झाली तर दुसरी क्वांटिटी वाढत असते. या पद्धतीनं आपण इन्व्हर्स प्रोपोर्शन लक्षात ठेवू शकतो. आणि याचं जे इक्वेशन आहे ते आपण अशा पद्धतीने लिहितो y इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू x. y इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू x या पद्धतीनं आपण लिहित असतो. आता याचाच अर्थ असा आहे ह्या एक्सला जर आपण लेफ्ट साईडला ट्रान्सफर केलं तर इथं होतं x इंटू वाय आणि इथं इक्वल टू साईन इज इक्वल्स टू के. इथं काहीच शिल्लक राहत नाही म्हणजे इथं 1 शिल्लक राहतो. 1 म्हणजेच आपण तिथं काय घेतलं आहे जेव्हा अशा पद्धतीने चेंज करतो तेव्हा इक्वल टू साईन घेऊन इथे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी किंवा कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन हा आपण इथे घेत असतो. याला इथं सध्या कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन असं म्हणू शकतो. कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन. सो इन्व्हर्समध्ये के इक्वल टू वाय इंटू एक्स ऑर एक्स इंटू वाय असं असतं. तर आता मगाशी आपण वाय पहिल्यांदा घेतलं होतं म्हणून इथं मी कॉन्स्टंट ऑफ व्हॅरिएशन वाय एक्स असं घेतो. तर हे इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये
आहे. इन्व्हर्समध्ये मल्टिप्लिकेशन घ्यायचं एक्स वाय किंवा वाय एक्स या पद्धतीने करायचं. आता बघा क्वेश्चन नंबर एक क्वेश्चन सोडला की लगेच आपल्या लक्षात येईल. सपोज वाय इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स. हे वाचायचं कसं आहे? वाय इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स. देन इफ y is equals to 24, x is equals to 2.5, find constant of variation. किती सोपं आहे बघा. फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो आता जर अशा पद्धतीने दिलं असेल तर हे कुठलं आहे याच्यावरून लगेच लक्षात येतं आपल्याला की हे इन्व्हर्स प्रोपोर्शनचं और इन्व्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. आणि त्यावेळेला केची व्हॅल्यू काय असते? के इक्वल्स टू वाय डॉट एक्स. तर वाय डॉट एक्स म्हणजेच काय? वाय मल्टिप्लाइड बाय एक्स. हे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. So y multiplied by x. So y is 24 into 2.5. So constant of variation k is equals to 24 into 25 divided by 10. 2.5 म्हणजेच काय? 25 divided by 10. या पद्धतीने आपण हे करून घेतो. आता सिम्प्लिफिकेशन बघा. 5 5s are 25, 5 2s are 10. So here next term will be 24 into 5 upon 2. 2 1s are 2, 12 2s are 24. म्हणजे शिल्लक काय राहिलं? 12 into 5. So k is equals to 12 into 5. So k is equals to 60. 12 5s are 60. So constant of variation इथं आलेलं आहे 60. अशा पद्धतीने आपण इन्व्हर्सचा एक प्रॉब्लेम सोडवला आहे. दुसरा एक प्रॉब्लेम बघूया आपण इन्व्हर्स व्हेरिएशनचा. क्वेश्चन नंबर 2. It is given that x is inversely proportional to y. आता इथे दिले बघा. आता x is inversely proportional to y, पण इथं काही फरक पडणार नाही. एक्स वाय हा मल्टिप्लिकेशन असल्यामुळं एक्स इंटू वाय घेतलं काय किंवा वाय इंटू एक्स घेतलं काय दोघांना काही फरक पडत नाही. आता एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन वाय. व्हेन एक्स इक्वल्स टू 12, वाय इक्वल टू 15, फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता हे कसं शोधायचं? आता याच्यावरूनच समजते आपल्याला की इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. आणि इन्व्हर्स प्रोपोर्शन असलं की तुम्हाला मगाशीच फॉर्म्युला सांगितलं आहे के इक्वल्स टू वाय इंटू एक्स और के इक्वल्स टू एक्स इंटू वाय. दोन्हींचं उत्तर सेमच आहे. दोघांचा अर्थही सेमच आहे. मग दोन्ही व्हॅल्यू माहीत आहेत आपल्याला. एक्सही माहीत आहे आणि वायसुद्धा माहीत आहे. सो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन के इज इक्वल्स टू 12 इंटू 15 विच इज इक्वल्स टू 12 5s are 60, carry on 6, 12 1s are 12, plus 6 is 18. So k equals to 180 will be the answer. या पद्धतीनं आपण इन्व्हर्स प्रोपोर्शन आणि डायरेक्ट प्रोपोर्शन किंवा याला आपण व्हॅरिएशन असं सुद्धा म्हणतो, हे दोन्ही प्रश्न व्यवस्थित सोडवून पाहिलेले आहेत. आता आणखीन याच्यावरचे काही प्रश्न असतील ते तुम्ही सोडवून पाहा आणि काही वेगळे प्रश्न असतील या संदर्भातलेच तर ते नक्की प्रयत्न तरी करा. नाही जमले तर मला कमेंट सेक्शनमध्ये टाका. आपण ते व्यवस्थित सोडवून देण्याचा प्रयत्न करूया. आय होप तुम्हाला याच्यातून बरीचशी मदत झाली असेल. व्हॅरिएशनचा हा पॉईंट तुम्हाला नक्कीच समजलेला असणार आहे.